नमस्कार. आता या भागामध्ये आपण पाहूयात, की हे जे लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट आपण इथं ओपन केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय-काय दिलेलं असतं. तर हे इथे बघितलं तर 5 पानाचं डॉक्युमेंट आहे. इथे 5 पानं दिसत आहेत. पहिल्या पानावर आहोत आपण. आता या बटनाला क्लिक करून आपण हे फिट व्ह्यू करून घेऊ. व्ह्यू मोठं करून घेऊ. तर सर्वात सुरुवातीला स्टॅम्प ड्युटी, DHC म्हणजे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस आणि रजिस्ट्रेशन फी. या ज्या आपण फी भरलेल्या आहेत त्याचा तपशील येतो. तर ही रजिस्ट्रेशन फी ₹1000 फिक्स असते, ठरलेली असते. एका डॉक्युमेंटला ₹1000. डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस पर डॉक्युमेंट ₹300 हेही फिक्स असतात. आणि आता ही स्टॅम्प ड्युटी आहे, ती आपलं भाडं आणि डिपॉझिट किती आहे, लायसन्स फी आणि डिपॉझिट किती आहे त्यावर असते. तर ती कॅल्क्युलेट करायची सुद्धा सुविधा IGR यांनी दिलेली आहे त्यांच्या होम पेजवरच. तर या ठिकाणी ती लिंक आहे. याला क्लिक केल्यानंतर ही विंडो पॉपअप होते आणि त्यामध्ये मी माहिती आधीच भरून ठेवलेली आहे. समजा आपला ॲग्रीमेंट 11 महिन्याचा आहे आणि सुरुवातीची तारीख 1 तारीख आहे. ही तारीख टाकली तर 11 महिन्याचा आहे, हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होऊन ही संपण्याची तारीख आपोआप येते. तर समजा आता रिफंडेबल डिपॉझिट जे आहे आपलं ते 20,000 आहे असं समजू. नॉन रिफंडेबल डिपॉझिट नावाचा एक प्रकार असतो, पण तो जनरली आपल्याकडे घेतला जात नाही. तर त्याबद्दल आपण नंतर बोलूयात कधी, किंवा कोणाला शंका असतील तर त्यांनी कॉमेंटमध्ये विचारावेत. उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तर 2 प्रकारचं असतं. आता मंथली रेंट जे आहे ते 2 प्रकारे असतं. एक फिक्स्ड रेंट असू शकतं किंवा व्हेरिंग रेंट असू शकतं. आता आपण व्हेरिंग रेंटला क्लिक केलेलं आहे. इथं निळी बुलेट दिसत आहे. व्हेरिंग रेंट केल्यावर असं एक टेबल येतं आपल्यासमोर. फ्रॉम मंथ टू मंथ म्हणजे पहिल्या महिन्यापासून दुसऱ्या महिन्यापर्यंत समजा 8,000 भाडं आहे. तिसऱ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत ₹500 वाढ झाली भाड्यामध्ये. 8,500 भाडं केलेलं आहे. आणि पुढे 8व्या महिन्यापासून शेवटच्या 11व्या महिन्यापर्यंत 9,000 भाडं आहे. या फिगर्स टाकल्यानंतर इथे कॅल्क्युलेट स्टॅम्प ड्युटी हे बटन क्लिक केल्यानंतर स्टॅम्प ड्युटी आपोआप जनरेट होते. म्हणजे किती आहे ते आपोआप कॅल्क्युलेट होऊन इथे जनरेट होते. आणि रजिस्ट्रेशन फी मागे सांगितल्याप्रमाणे ₹1000 फिक्स असते. डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस हे ₹300 फिक्सच असतात. तर अशा प्रकारे आपण हे स्वतःच्या स्वतः कॅल्क्युलेटही करू शकतो. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन किती होईल. तर आपण पुन्हा ॲग्रीमेंटच्या फाईलमध्ये जाऊयात. तर आता हे चार्जेस सुरुवातीचे बघितलेले आहेत आपण. थोडंसं पुढं जाऊयात. इथे टायटल दिलेलं आहे लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. किती तारखेला केलं ते लिहिलेलं आहे. त्यापुढे इथे ओनरचे डिटेल्स दिलेले आहेत. नाव, पत्ता, वय, ऑक्युपेशन काय आहे. त्याच्यानंतर त्यांचा पॅन नंबर हा मॅन्डेटरी असतो दोन्ही पार्टीजचा. साक्षीदाराचा पॅन नंबर लागत नाही, फक्त आधार कार्ड नंबर लागतो, आधार नंबर. इथे टेनंट आहेत किंवा लायसन्सी आहेत, त्यांचे डिटेल आहेत. नाव आहे, वय आहे, व्यवसाय काय आहे, पॅन नंबर हा मॅन्डेटरी आहे तो आहे. ईमेल ID जो असतो तो ऑप्शनल असतो, दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. पत्ता आलेला आहे. आता त्यानंतर पुढे या परिच्छेदामध्ये इथे दिलेलं आहे. इथे पाहूयात आपण. या परिच्छेदाला आपण एक बाण करून टाकू. इथे बाण फार मोठा झालेला आहे. बाण आपल्याला छोटाही करता येईल. इथं बाणाला क्लिक केलं, हे 4 पॉईंट आहे. इथं आपण 2 पॉईंट करून छोटा बाण करू. आता या परिच्छेदात पाहूयात आपण, की लायसन्सर हे त्यांच्या ताब्यात जागा आहे, त्यांच्या मालकीची जागा आहे. त्यांचे ते एंटायटल्ड आहेत बुवा, जागा भाड्याने देण्याकरता मालक आहेत. आणि ते डिझायरस आहेत, म्हणजे त्यांना इच्छा आहे की जागा लिव्ह अँड लायसन्स तत्वावरती द्यायची आहे. आणि कुठल्या कायद्याखाली, तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999चा कायदा आहे, नुकताच आलेला आहे. जुन्या कायद्यामध्ये एक फार चांगला बदल केलेला आहे सरकारने. आणि सेक्शन 24, त्याच्या सेक्शन 24 मध्ये सेक्शन 24 अंडर हे लिव्ह अँड लायसन्स बेसिसवर द्यायचं मालकाने ठरवलं असं म्हटलेलं आहे. आणि लायसन्सी यांना नीड म्हणजे गरज होती टेम्पररी प्रिमायसेसची, तात्पुरत्या रहिवासाकरता, रेसिडेन्शियल पर्पज करता, निवासी वापराकरता. त्यामुळं त्यांनी अप्रोच केलं, म्हणजे संपर्क केला घरमालकांना आणि रिक्वेस्ट केली की आम्हाला बुवा परवानगी द्या, अलाऊ करा की यूज आणि ऑक्युपाय करायला, म्हणजे भोगवटा करायला, वापरायला हा परिसर, हा फ्लॅट, हे जे रो हाऊस बंगला असेल ते किती पिरियडसाठी
आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीची तारीख इथं दिलेली आहे फ्रॉम आणि एंडिंग ऑन म्हणजे टू. ही सुरुवातीची तारीख इथं आलेली आहे, ही शेवटची तारीख आलेली आहे. आणि कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर ॲज हिअर आफ्टर अपिअरिंग म्हणजे यापुढे टर्म्स अँड कंडिशन्स ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्याप्रमाणे. मग त्यापुढे म्हटलेलं आहे की लायसन्सर म्हणजे मालकांनी कबूल केलेलं आहे त्यांना अलाउ करण्याचं. त्याला हायलाइट होत हायलाइटर टूल का येत नाही. हा, मालकांनी कबूल केलेलं आहे, ॲग्री केलेलं आहे लायसन्सी म्हणजे भाडेकरी यांना निवासी पर्पजसाठी फक्त देण्याचं लिव्ह अँड लायसन्स बेसिसवरती आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स हिअर आफ्टर अपिअरिंग म्हणजे या पुढे येणाऱ्या या पुढील पानावर येणार असणाऱ्या टर्म्स कंडिशन प्रमाणे त्यांनी अलाउ केलेलं आहे असं यामध्ये नमूद आहे. तर आता पुढील क्लॉजेस आपण पुढील भागामध्ये बघूया.